भिडे व शेतातील बिळातून दगडाच्या कपरातून साप राहतात. इंद्रिया छिद्र मुख्य हृदय कुंशी गिवक मूल तालू ललाट ग्रीव शीर नाभी पाया येथील दंश अशुभ असतो. नंतर विष उतरणारी मंत्र ध्यान व औषधी यांचे वर्णन सांगितले आहे. ओम नमो भगवते नीलकंठाय शौ हिम ओम हौ हा गरुड मंत्र. हम यम वम लरम लम पंचाक्षरी मंत्र राज आहे. त्यालाच व्यस्तिस्त भूषण मंत्र असे नाव आहे. पक्षी महापक्षी महापक्षी विवे स्वाहा पक्षी पक्षी महापक्षी शिशी स्वाहा असे पक्षीराज गरुडाचे मंत्र आहेत. पक्षीराजाय विद्महे पक्षीदेवाय धीमहि तन्नो गरुडा प्रचोदयात ही गरुड गायत्री. ओम नमो भगवते लीलकंठाय चिहा अमलकंठाय ची सर्वज्ञकंठाय ची शीप ओम स्वाहा अमिलीनीलट कंठाय नैक सर्प विषपहाय नमस्ते रुद्र मनवे हे विष उतरण्याचे मंत्र आहेत. साप उंदीर यांचे विष जगम विष स्थावर विषचे अनेक प्रकार आहेत. वासुदेव मंत्र. वासुदेव म्हणजे वासुदेवांचा पुत्र श्रीकृष्ण. यांच्या मंत्रात श्रीकृष्णावर संकर्षण बलराम पद्म रुक्मिणीचा पुत्र अनिरुद्ध प्रद्युम्नचा पुत्र यांचे नाव घरीत आहेत. शंकराने दळाला मधून श्रीकृष्ण पुत्ररूपाने अवतार घेता झाला. प्रद्युम्न अनिरुद्ध हे जन्मताच बल व अस्त्रे यांनी संपन्न होते. तशा दिशेने श्रीकृष्णासारखेच होते. त्यामुळे त्यांना श्रीकृष्णाचे अवतार म्हणतात. नमो भगवते अशी सुरुवात करून आ या बीजाने ओंकार व अखेरीस नमः असे उच्चारतात. नंतर नमो नारायणाय ओम तत्सत् ब्रह्मणे चैव हुं नमो भगवत विष्णवे नमः. ओम शौ ओम नमो भगवते हे नारसिंहाय वै नमः. ओम भूर्धर्मो भगवते वराय नराधिपाः अशा उच्चारणानंतर विष्णूला अवतार नमस्कारून प्रार्थना करावी. तू जास्वंदीच्या फुलासारखा लाल आहेस. हळदीसारखा सुवर्णकांती असलेला आहेस. नील श्याम लोहित वर्णाचा आहेस. ढग अग्नी मद या पिंप्रमाणे पिंगट पण तेजस्वी आहेस. तू 9 नरांचा अधिस्वामी आहेस. या मंत्राची कल्पना 12 अंगांनी हृदय शीर शेंडी 2 हात 2 पाय पाठ छाती गुडघे जांग न्यास करावा. कम डम बम शम वैनतेयाय खम डम भम शम गुदभुजाय गम डम भम सम पुष्टमंत्रो घम ढम भम हम श्रीयनमाय चम नम मम शम पांचजने छम दम बम कौस्तुभाय च जम खम बम सुदर्शनाय श्रीवत्साय सम वम दम लं चम लं ओम भम बम वनमाली पद्मनाभाय वै नमः. जो मंत्र बीज विरहित असेल त्याच्या पद्मद्वारे आपल्या गवयांची कल्पना करावी. ओम म्हणजे हृदय, पण्या म्हणजे शीर, नाम म्हणजे शिखा, आत्मा म्हणजे कवच, नामांतिक म्हणजे अस्त्र. डाव्या उजव्या हातात व हाताच्या भागात वायू व सूर्य यांचा न्यास करावा. तळहातावर ऋग्वेद बोटावर यजुर्वेद असे न्यास करावे. वायू ज्योती जल पृथ्वी आकाशाचा पंचव्रीह होतो. पंचमावते मन कान कृष्टी त्वचा जीभ नाक पृष्ठभूमी होतो. पंच ज्ञानेंद्रिय मन या शिष्टविरोना अखंडाने स्पर्श करून मनात पंचवेची कल्पना करावी. मूर्धा मुखा हृदय गुह्या पंचपदाचे करणात्मक अवतार या सर्व विश्व व्यापून असलेला अधिमूर्ती हिची जीव 7 प्रकारचा असतो. भू भवः स्व मनः जनः तपः सत्य व्यहती हेच 7 जीव किंवा मनाच्या स्तरेचा प्रकार. यात्म 7 स्वरूप असतो. अग्निष्टोम उक्त्वा पोष्टशी वाजपेयक अतिरा रात्री आपता आणि याम बुद्धी अहंकार मन शुद्ध शब्द गुण अनिल रूप रस अशा आत्म्यांना युक्त जीव दोन्ही अंगठ्यांना कल्पना दोन्ही अंगठ्याने जठराग्नीत तर्जनीत डोक्यात कपाळात तोंड हृदय नाभी पाय गुडघे यात एकादशात्मक राहतो. याप्रमाणे प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी आत्म्याचे स्थान सांगितलेले असून त्या अवयवावर न्यास करावा. विश्वक्सेन या नावाने युक्त रौ या बीजाचा अभ्यास केल्यास सर्व मनकामना पूर्ण होतात.